गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स 4 प्रकारचे आपण बघितलेले आहेत. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, देन डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता या युनिटमध्ये आपण पुढचे प्रकार पाहणार आहोत. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. व्हॉट इज मीन बाय एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस? Heat is absorbed and given away in various processes and reactions, and according to whether heat is given out or taken, these processes are classified as endothermic and exothermic processes. Now, when heat is absorbed during some physical change, for example melting of ice or dissolution of potassium nitrate in water, these processes are endothermic process. म्हणजे हीट ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झालेली आहे, घेतलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये, त्या रिॲक्शन्सला एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणायचं आहे. ऑन द अदर हँड, इफ हीट इज गिवन आउट ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, त्या केसमध्ये these processes are known as exothermic processes. Why? Because heat is given out in these reactions. In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantaneously. If it is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. म्हणजे लॅबमध्ये काम करताना समजा हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी जर काय केलं, मिक्स केलं, तर तिथे हीट प्रोड्यूस होते. ही हीट जी प्रोड्यूस झालेली आहे, एवढी हीट ॲब्सॉर्ब करण्यासाठी इनफ अमाऊंट ऑफ वॉटर तिथं अवेलेबल नसतं, आणि त्याच्यामुळे जे पाणी आहे त्या पाण्याची ताबडतोब वाफ होते आणि त्या वाफेसोबत हायड्रोक्लोरिक ॲसिडसुद्धा हवेमध्ये उडतं आणि याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. टू अवॉइड दिस, रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन अ ग्लास कंटेनर and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. म्हणजे मग हे अवॉइड करण्यासाठी काय करतात, जितकं पाणी मिक्स करायचं आहे तेवढं घेतलं जातं, त्याच्यामध्ये अगदी हळूहळू सल्फ्युरिक ॲसिड काय केलं जातं, मिक्स केलं जातं आणि त्याला सतत स्टिअरिंग म्हणजेच ढवळलं जातं. हे कशासाठी की जी हीट तिथे काय झालेली आहे, गिव्हन आउट आहे, ती हीट त्या पाण्याने काय केली पाहिजे, ॲब्सॉर्ब केली पाहिजे. पाण्याने हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होत नाही, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत नाही, पाणी वाफ बाहेर उडत नाही. आता हे जे पुढचा पार्ट आहे, टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. आता हा पार्ट तर तुम्हाला काय करायचा आहे, सेल्फ स्टडीमध्ये करायचा आहे. ठीक आहे, फक्त या ठिकाणी काय होतं ते आपण बघूया. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 in water, heat from surrounding is absorbed and therefore the temperature of the resulting solution is less. The process in which heat is absorbed from the outside is called endothermic process. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आजूबाजूच्या सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि हीट काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते, त्या ठिकाणी काय होतं, टेम्परेचर कमी होऊन जातं आणि जे आधी थर्मामीटरमध्ये जेवढं टेम्परेचर आलेलं असेल त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर आपल्याला मिळतं. याला म्हणतात एंडोथर्मिक प्रोसेस. When the solid NaOH is dissolved in water, heat is given out and therefore the temperature increases. The processes in which heat is given out are called exothermic processes. म्हणजे जे काही सोल्युशन तयार केलेलं असेल पहिल्या याच्यामध्ये, त्याच्यामधलं त्या सोल्युशनचं टेम्परेचर कमी झालेलं दिसेल, याचं कारण हीट त्या पाण्यामधून काय केलेली, ॲब्सॉर्ब केलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हीट गिवन आउट आहे आणि म्हणून त्या सोल्युशनचं टेम्परेचर वाढलेलं आपल्याला दिसेल. नाव एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स म्हणजे काय. आत्तापर्यंत फिजिकल चेंजेस पाहिले आपण, फिजिकल प्रोसेसेस पाहिल्या. आता रिॲक्शन्स डेफिनेशन सेमच आहे. इफ देर इज अन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिॲक्शन्स ॲज वेल. अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक रिॲक्शन्स अँड सम आर एंडोथर्मिक रिॲक्शन्स. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स हीट इज गिवन अवे वेन रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म इन टू द प्रोडक्ट्स. एक्झोथर्मिक जसं खालची दिलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईड कंबाईन्स विथ वॉटर गिव्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट. हीट इज गिवन आउट अँड द केमिकल रिॲक्शन्स इन विच हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग or has to be supplied continuously from outside
दोज आर नोन ॲज एंडोथर्मिक प्रोसेसेस. CaCO3 प्लस हीट, या साईडला काय आहे, रिॲक्टंट साईडला हीट आहे आणि म्हणून ही रिॲक्शन काय आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा पार्टसुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये करायचा आहे. ठीक आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, हे जे सगळं काही आहे हा आपण अगदी थोडक्यात बघणार आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये पहिलं येतं नेचर ऑफ रिॲक्टंट्स. ठीक आहे. नेचर ऑफ रिॲक्टंट्समध्ये काय राहील की कुठल्या प्रकारचं तुम्ही रिॲक्टंट तिथे वापरलेलं आहे. जितके रिॲक्टंट्स काय असतील, हायली रिॲक्टिव्ह असेल तेवढी रिॲक्शन काय होणार आहे, फास्ट होणार आहे. जसं की ॲल्युमिनियम आणि झिंकचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक अँड देअरफॉर ॲल्युमिनियम when combines with hydrochloric acid, dilute hydrochloric acid, the reaction takes place instantaneously, whereas when zinc combines with dilute hydrochloric acid, the rate of reaction is slow. Then size of the particles of the reactants. Rate of reaction depends upon the size of the particle of the reactants taking part in the reaction. Smaller the size of reactants particle, higher is the rate of the reaction. म्हणजे जितकी स्मॉल साईज असेल तेवढी रिॲक्शन लवकर होणार आहे. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट्स फास्टर देन डायल्यूट ॲसिड. म्हणजे जितकं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढं रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे, जास्त असणार आहे. नंतर कॅटलिस्ट. कॅटलिस्टचं काम काय आहे, कॅटलिस्ट सपोर्ट्स द केमिकल रिॲक्शन. इट डज नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन बट इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. तिथं रेट ऑफ रिॲक्शन वाढवला जातो. नंतर टेम्परेचर ऑफ द रिॲक्टंट्स. टेम्परेचरमध्ये सुद्धा जितका हे जास्त असेल, टेम्परेचर जास्त असेल, वेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. इथे कॅटलिस्टची डेफिनेशनही आपल्याला दिलेली आहे. द सबस्टन्स इन whose presence the rate of a chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. म्हणजे त्या सबस्टन्समध्ये काहीही फरक पडत नाही परंतु केमिकल रिॲक्शनचा रेट वाढतो, त्याला म्हटलं जातं कॅटलिस्ट. ठीक आहे. हा आणि त्याच्यानंतरचा डू यू नो हा पार्ट तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरच्या ज्या 2 रिॲक्शन्स आहेत आणि ऑक्सिडेशन अँड रिडक्शन आणि करोजन हा पार्ट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.